नमस्कार शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण महा TET 2026 चे फॉर्म भरत आहात आणि हे फॉर्म भरताना आपल्याला बरेच छोटे छोटे प्रॉब्लेम्स येत आहेत, बरेच क्वेश्चन्स येत आहेत, अडचणी येत आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा एक असा मुद्दा आहे की नेमका जो TET 2026 आहे त्याचा फॉर्म कोणत्या नावाने भरायचा. आता ज्यांच्या नावामध्ये कुठे काहीही बदल नाही आहे, थ्रूआउट त्यांच्या एज्युकेशनल डॉक्युमेंटवरती आणि त्यांचे आधार कार्ड असतील आणि आत्ता त्यांच्या नावात काही बदल नाही आहे, त्यांना काही टेन्शन नाही. पण आपले बरेच असे विद्यार्थिनी आहेत, शिक्षक आहेत, त्यांचं काय झालेलं आहे नेमकं की लग्नाच्या अगोदर एक नाव आहे, माहेरचं नाव वेगळं, सासरचं नाव वेगळं. एक जेन्युइन प्रॉब्लेम आलेला आहे. मग अशा वेळेस मी फॉर्म नेमका कोणत्या नावाने भरू? किंवा माझ्या 10च्या सर्टिफिकेटवर किंवा एज्युकेशन डॉक्युमेंटवरती वेगळं नाव आहे, माझ्या आधार कार्डवरती वेगळं नाव आहे. मग फॉर्म कोणत्या नावाने भरू? किंवा माझ्या नावामध्ये काहीतरी चेंज झाला, त्यावेळेस मी माझ्या एज्युकेशनल डॉक्युमेंटच्या वेळेस हे नाव होतं, पण आता काही कारणास्तव माझं नाव हे झालंय किंवा माझ्या नावाच्या स्पेलिंगमध्ये करेक्शन केलंय. कुठलंही कारण असू द्या, नाव तुमचं चेंज आहे का? कुठलंही कारण असू द्या, किंवा तुम्हाला फॉर्म नेमका कोणत्या नावाने भरायचा आहे, त्याची आपण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात बघणार आहोत. तुमचे सगळे नावाबद्दलचे प्रश्न असतील ते सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करेल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्या अगोदर फक्त कृपया चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन कुठल्याही प्रकारचे नोटिफिकेशन असतील ते लवकर मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होतं की अशा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप आम्हाला स्टडी करायला लागतो, खूप इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला लागते, ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे की नाही सगळं व्हेरीफाय करायला लागतं, आणि त्याच्यानंतरच ही सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी ही आम्ही देत असतो. तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, ती थोडीशी मदत आम्हाला होईल. चला, आता सगळ्यात पहिले बघूया, आपण मेन मुद्द्याकडे वळूया की ह्या नावामध्ये कुठलाही बदल असेल तर आपल्याला फॉर्म नेमका कोणत्या नावाने भरायचा आहे. सगळ्यात पहिलं बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला आलेले आहात, सगळे प्रश्न तुमच्या डोक्यातून काढून टाका. फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. तुमचे नावाबद्दलचे सगळे प्रश्नांची उत्तरं मिळेल. बघा, अर्जावरील माहिती आपण भरत आहोत, बरोबर. ह्या सेक्शनमध्ये अर्जदाराचे नाव आहे. आता इथे नाव काय टाकायचे? तुम्ही काही असू द्या, तुमचा काही प्रॉब्लेम असू द्या, कुठल्याही प्रकारचं नाव असू द्या, तुमचं माहेरचं नाव अगोदर वेगळं आहे, सासरचं नाव वेगळं आहे, तुमच्या नावाच्या मध्ये स्पेलिंगमध्ये वेगळा काही मिस्टेक असेल, आता तुम्ही ते करेक्शन केलेलं आहे. किंवा तुम्ही आता नोकरीला लागले असाल, त्यावेळेसचं नाव वेगळं होतं, आत्ताचं नाव वेगळं आहे. काही टेन्शन घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो. इथे सगळ्यात पहिलं काय नाव टाकायचं आहे त्याचं क्लॅरिटी आपण बघूया. बघा, इथं त्यांनी अगदी स्पष्ट म्हटलेलं आहे, माध्यमिक शाळा प्रमाणपत्राने, म्हणजे SSC, ॲज पर SSC सर्टिफिकेट. बघा, 10वीचे आपल्याला दोन हे मिळतात, सर्टिफिकेट मिळतात. एक असतं तुमचं गुणपत्रक, एक असतं सर्टिफिकेट, म्हणजे तुमचं प्रमाणपत्र. जे प्रमाणपत्र आहेत त्याच्यावर दोघांवरती सेम नाव असणार आहेत. तुम्ही SSCचं सर्टिफिकेट घ्या, म्हणजे जे प्रमाणपत्र आहे ते तुमच्या हातात घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट नेम, तुमचं जे स्वतःचं नाव आहे ते टाकायचं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही 10वी दिलेली असेल त्यावेळेस तुमचं नाव काही वेगळं असेल, आयदर स्पेलिंग मिस्टेक असेल, माहेरकडचं नाव असेल, व्हॉट एव्हर, तुम्हाला फक्त घ्यायचं आहे SSC सर्टिफिकेट. त्याच्यावरती दिसणारं पहिलं नाव, त्याच्यावरती दिसणारं, आत्ता काय हे मॅटर करत नाही, त्या 10वीच्या सर्टिफिकेटवरती काय नाव आहे तुमचं फर्स्ट नेम, म्हणजे तुमचं नाव, ते इथे टाकायचं आहे. आता काही विद्यार्थ्यांचे असे पण प्रश्न आलेत की सर, माझं SSC सर्टिफिकेटवर सरनेम अगोदर आहे. टेन्शन घेऊ नका, तुम्हाला इथं फर्स्ट नाव टाकायचं आहे. तुमचं जे स्वतःचं नाव आहे ते फर्स्ट नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मिडल नेम, तुमच्या वडिलांचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं सरनेम, इथं स्पष्ट म्हटलंय, तुम्हाला तुमचं सरनेम टाकायचं आहे. जे 10वीच्या सर्टिफिकेट आहे तेच टाकायचं आहे. भले त्याच्यानंतर तुम्ही अफिडेव्हिट केलं असेल, गॅझेट काढलेलं असेल, आधार कार्ड असेल, मॅरेज सर्टिफिकेट असेल, ते आपल्याला पुढे कामा येणार आहे, इथे नाही. इथे फक्त या 3 फील्डमध्ये तुमचं 10वीच्या सर्टिफिकेटनुसारच नाव टाकायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या आईचं नाव इथे येणार, ठीक आहे. हे क्लिअर. इथे काही चूक करायची नाही, जसं सांगितले तसं टाका. आता तुमच्या नावात बदल आहेत ना, त्याचं पुढच्या सेक्शनमध्ये मी सांगतोय की काय करायचं, पण तुम्ही हे 10वीच्या सर्टिफिकेटनुसार बिंदास टाका, ठीक आहे. आता पुढे आलात तुम्ही, आता तुमच्या नावात बदल आहेत ना, तर इथं तुम्हाला त्यांनी ऑप्शन दिलाय, व्हॉट एव्हर, 10वीच्या वेळेस तुमचं ते नाव होतं त्यानुसार तुम्ही फॉर्म भरा. आता तुमच्या नावात बदल आहे, आपण इथे बघूया. इथे पुढे दिलंय, तुमच्या नावात बदल असल्यास, इफ नेम चेंज, देन तुम्हाला इथे येस आणि नो ऑप्शन येतं. ते आपण मी जी अगदी फॉर्म भरतानाची जी डिटेल व्हिडिओ आहे, डमी फॉर्म जेव्हा भरून दिला होता मी तुम्हाला, तो एका कॅन्डिडेटचा भरलाय, नॉट डमी, इट इज अ रिअल फॉर्म. तो जो भरताना मी सगळी त्याचं रेकॉर्डिंग केलं आहे आणि ते मी आपल्या चॅनलला शेअर केलं आहे. त्याची मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आता बघा, आपण एवढा सेक्शन बघणार आहोत, त्याच्यात पण मी एक्सप्लेन केलंय. इथे येस किंवा नो येतं तुम्हाला, ठीक आहे. तुमच्या नावात बदल आहेत ना, इथे येस सिलेक्ट करा, कशाही कुठल्याही कारणाने, ठीक आहे.
इथे येस सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला द्यायचं आहे की बाबा तुमच्या नावात काय बदल आहेत त्याची माहिती तुम्हाला ह्या सेक्शनमध्ये द्यायची आहे. ठीक आहे. मग आता इथे येस म्हटल्यानंतर तुमचं पहिलं नाव काय, म्हणजे आत्ताचं करंट नाव काय तुमचं, तुमच्या आधार कार्डनुसार असेल, तुमच्या सासरचं नाव असेल पहिलं, कारण हे माहेरचं नाव असेल तर तुमचं सासरचं नाव असेल की ठीक आहे. इथं काय टाकायचं ते सांगतोय. तुमच्या आधार कार्डनुसार जे काही नाव आलं असेल ते टाका. तुमच्या सासरचं जे आत्ताचं करंट नाव आहे ते टाका, किंवा तुम्ही नाव स्पेलिंग मिस्टेकमुळे जर अफिडेव्हिट वगैरे असं काही केलं असेल तर ते जे काही आत्ताचं करंट आहे आणि ज्याचं तुमच्याकडे प्रूफ आहे. ठीक आहे. कारण तुमचं नाव चेंज झालं त्याचं काही ना काही तर प्रूफ आहे की नाही तुमच्याकडे. तुम्ही माहेरकडून सासरकडे आलात तर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असणार, तुमच्या नावात काही स्पेलिंग मिस्टेक वगैरे काही असेल तर तुम्ही अफिडेव्हिट केलेलं असणार, गॅझेट असणार. तर त्याच्यानुसार किंवा तुमचं आधार कार्ड असेल त्याच्यानुसार ते नाव म्हणजे आत्ताचं नाव ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. फर्स्ट नेम, तुमच्या हस्बंडचं किंवा फादरचं नेम आणि इथे तुमचं लास्ट नेम. ठीक आहे. आणि त्याचं कारण पण तुम्हाला इथे द्यायचं की तुमचं नाव का चेंज झालं. म्हणजे 10वीच्या सर्टिफिकेटवर तुमचं हे नाव होतं पण आत्ता हे नाव का चेंज झालं, इथे का चेंज झालंय, तर त्याचं कारण द्यायचं आहे. त्याचे तुमचे आत्ता जे एक्सप्लेन केलं मी की मॅरेज झालेलं असणार आहे, तुम्ही तुमच्या नावात स्पेलिंग मिस्टेक असल्यामुळे तुम्ही ते केलेलं असणार आहे, काही असेल ते कारण तुम्हाला स्पष्ट इथे लिहून द्यायचं. फ्री टेक्स्ट बॉक्स आहे, तुम्ही काही इथे टाकून द्या. ठीक आहे. जे काही व्हॅलिड रिझन असेल ते इथे टाका 2-3 शब्दामध्ये, 4 शब्दामध्ये. आणि इथे बघा, इथे तुम्हाला त्याचा प्रूफ इथे सबमिट करायचा आहे. ठीक आहे. प्रूफमध्ये इथे तुम्हाला ऑप्शन्स काय काय येतात. एक तर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट येतं, दुसरं तुमचं गॅझेट येतं आणि ऑदर म्हटलेलं आहे, म्हणजे तुमचं काही अफिडेव्हिट वगैरे असेल ते करा. ठीक आहे. तिघांपैकी एक तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. तर आता याचं कसं झालंय की बघा, 10वीच्या सर्टिफिकेटनुसार तुम्हाला इथे टाकायचं, काही चेंज असेल तर त्याचं डिटेल्स इथे फिल करायचे आहेत. ठीक आहे. आय थिंक हा प्रश्न तुमचा क्लिअर झालेला असेल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही नावाबद्दल प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. मी त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.